जय भीम, मैं हूं स्वाति और आप देखना शुरू कर चुके हैं जय भीम इंडिया न्यूज़। केंद्र सरकार ने पिछले वर्ष के मुकाबले इस वर्ष बहुत ही कम मात्रा में भारतीय लोगों के लिए बजट पेश किया है। इस बजट में एससी, एसटी, ओबीसी इन वर्गों के लिए कोई भी विशेष तरतूद नहीं है। मेहनत करने वाले किसान, कामगार, युवा, बेरोजगार व महिलाओं की विकास के नाम पर धोखाधड़ी हुई है और उन्हें अधिकार से वंचित रखा है। इसीलिए जनता आक्रामक हो गई और इस बजट के विरोध में आज महाराष्ट्र के 36 जिलों में बजट चलाओ आंदोलन किया गया। उसी के तहत नागपुर के संविधान चौक में भी आज बीएमपी जिलाध्यक्ष अनिल बोडके के नेतृत्व में आंदोलन किया गया। सरकार वो सरकार चोर लुटेरों की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। चोर लुटेरों की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। ये सरकार वो सरकार, अरे ये सरकार वो सरकार, अरे ईवीएम का धिक्कार हो, केंद्रीय बजट का धिक्कार हो, केंद्रीय बजट का धिक्कार हो। मैं अनिल नागरे, शहर महासचिव बहुजन मी अनिल नागरे, शहर महासचिव बहुजन मुक्ती पार्टी नागपूर शहर। आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रभर राज्यव्यापी बजेट जलाव आंदोलन आयोजित होत आहे आणि आम्ही आज या ठिकाणी संविधान चौकामध्ये बजेट जाळत आहोत। आणि हा बजेट जाळण्यामागचं कारण असं आहे की यावर्षी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो केंद्रीय बजेट सादर केलेला आहे, हा केंद्रीय बजेट भारतीय जनतेच्या हिताचा अजिबात नाही आहे। कारण या बजेटमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि ओबीसीच्या हितासाठी विशेष प्रावधान जे करायला पाहिजे, विशेष तरतूद जी करायला पाहिजे ती तरतूद त्यांनी केलेली नाही आहे। ओबीसीसाठी तर एक नवीन पैसा त्यांनी घोषित केलेला नाही आहे। आणि या देशाचे जे प्रधानमंत्री आहेत ते म्हणतात की मी स्वतः ओबीसी आहे आणि ओबीसी असताना त्यांनी ओबीसीसाठी एक नवीन पैसा घोषित केलेला नाही आहे। त्याच्यामुळे हा एससी, एसटी, ओबीसीच्या हितासाठी बजेट नाही आहे। आणि याशिवाय जे विकासाच्या गोष्टी ह्या बीजेपी सरकार करते 10 वर्षापासून करत आहेत आणि ह्या विकासाच्या ज्या गोष्टी करतात, परंतु जे विकास व्हायला पाहिजे, ज्या लोकांसाठी व्हायला पाहिजे, ज्या म्हणजे गोष्टींवर व्हायला पाहिजे त्याच्यावर ते खर्च करत नाही। कारण आम्ही मागे पाहिलेलं आहे आरोग्य क्षेत्रामध्ये या बीजेपी सरकारनं कशी आमच्या लोकांची हाल अपेक्षा करून गेलं। मागे 2 वर्षापूर्वी कोरोना होता, त्या कोरोनामध्ये आमच्या लोकांना बेडची व्यवस्था होत नव्हती, दवाई पाण्याची व्यवस्था होत नव्हती, ऑक्सिजनची व्यवस्था होत नाही, अशा अनेक गोष्टी होत्या त्याच्या आमच्या लोकांना त्या मिळत नव्हत्या। त्याच्यामुळे आमचे लोक खूप सारे मेलेसुद्धा आहेत। तरी त्या नरेंद्र मोदी सरकारला किंवा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांना एक म्हणजे या आरोग्य क्षेत्रावर बजेटमध्ये वाढ करायला पाहिजे, परंतु वाढ करण्याऐवजी त्यांनी कटोती केली आहे। किती कटोती केलेली आहे? टाईपनं आंदोलन करता तुम्ही आज आम्ही हा निषेधार्थ आणि भारतीय जनतेच्या अपेक्षाला पूर्ण करण्यासाठी त्याचा विरोध दर्शवण्यासाठी केंद्रीय बजेट आम्ही जळतो। कोल्हापुर जिला कनेरी सिद्धिगिरी मठ पर सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव चल रहा है। इसमें अचानक 50 से ज़्यादा गाय की मृत्यु हो गई और 30 गंभीर हो जाने की बात सामने आई है। इस घटना से सभी तरफ खलबली मच गई है। सभी गाय पर पशु संवर्धन स्वास्थ्य के तरफ से इलाज चल रहा है। 20 फरवरी से कोल्हापुर कनेरी मठ पर सुमंगल पंचमहाभूत लोक उत्सव कार्यक्रम का उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके हाथों किया गया था। गौशाला केंद्र में सभी गाय को रखा है। आज चौथे दिन 50 से ज़्यादा गाय का मृत्यु हो जाने की बात सामने आई है। खबर मिली है कि ये मामला पुलिस थाने में दर्ज कराया गया है। हा फ्री रेंज सिस्टीमचा फार्म आहे आणि बरेचसे बाहेरचे लोक पण इथे येतात आणि काही शिल्लक राहिलेली भाकऱ्या जनावरांना खाण्यात आलेल्या आहे। कारण अखाद्य वस्तू आहे त्यांच्याकरिता आणि त्या जर जनावरांच्या खाण्यात आलात आणि त्यांना जर सवय नसेल तर त्यांना ॲसिडॉसिससारखा प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि आमचं निदान चालू आहे आणि पोस्टमॉर्टमचं पण प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। त्याचे सॅम्पल आम्ही तपासतो आहेत आणि फॉरेन्सिक लॅबोरेटरी प्लस आमच्या रिजनल डिसीज डायग्नोस्टिक लॅबोरेटरीला पण त्याचे सॅम्पल पाठवून त्याचं निदान आम्ही करतो। सकाळपासून एक 9 गायी दगावलेल्या आहेत आणि बाकीच्या एक 22 ते 23 गायीवर सध्या उपचार चालू आहे आणि त्यापैकी अफेक्टेड किती असू शकतात तर त्याचं आता बघणं चालू होतं। थोडंसं मध्ये डिस्टर्बन्स झाला, पण आता आमची कालपासून आमची टीम इथं कार्यरत आहे। आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी पण संपर्क साधून याविषयी माहिती दिलेली आहे। सर, आमच्याकडे जी माहिती आलेली त्यानुसार 53 गायींचा मृत्यू झालेला आहे। ऑफिशियली
आणि 33 गायींवर उपचार सुरू आहेत. तेवढे आकडे आहेत का? कारण आम्हाला ऑन रेकॉर्ड माहिती मिळाली. एकूण सांगा. नाही, काल 3 गायींचा मृत्यू झालेला होता आणि एकाचं पोस्टमॉर्टम केलेलं त्यांच्या लेवलला. आणि आज ज्या 9 पैकी आहेत, 9 गायींच्या पैकी 2 गायींचा आता पोस्टमॉर्टम करून त्याचे सॅम्पल आम्ही काढून पाठवणार आहोत. 53 गायींचा मृत्यू झाला. 53च्या बाबतीत मला तेवढी माहिती नाही. एकूण गोष्ट किती गाय होते कल्पना आहे तुम्हाला? एकूण किती या- जाता किती आहेत? या गोठ्यावर जवळपास 140 गायींचा आणि हा फ्री रेंज सिस्टीमचा गोठा आहे. 140 गायी आहेत तिथं. आता आहेत किती म्हणजे आता किती आहेत? आता आम्ही मोजलेलं नाही, पण आता पाहणी चालू आहे. किती अत्यवस्थ गायी त्याचे आकडे तरी सांगा. अत्यवस्थ जवळपास 7 ते 8 आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट आहे. सकाळपासून केलेली ट्रीटमेंट सावरता येत ते आणि ट्रीटमेंटला साथ देतात. तरी ॲक्च्युअल मृत्यूचं कारण काय आहे याचा शोध घेण्याकरता आपण सॅम्पल घेऊन पाठवणार आहोत. सांसद संजय राउत ने डॉक्टर श्रीकांत शिंदे पर हत्या की साजिश का जो आरोप लगाया वो पूरी तरह निराधार है और इसका कोई आधार नहीं। संजय राउत सहानुभूति पाने के लिए मीडिया का फोकस उन पर बनाए रखने के लिए इस प्रकार की स्टंटबाजी करते रहते हैं। मुख्यमंत्री शिंदे के कार्यकर्ताओं ने संजय राउत के बयान का निषेध किया और संजय राउत के खिलाफ सिविल लाइन पुलिस को शिकायत के माध्यम से उनके खिलाफ उचित कार्रवाई की मांग की है। संजय राऊत जे आहेत हे बिनडोक्याच्या सारखे बोलत आहेत. एक डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जे शिवसेना पक्षाचे आमचे नेते आहेत, मुख्यमंत्री साहेबांचे चिरंजीव आहेत आणि खासदार आहेत जे जनतेतून निवडून आलेले आहेत. आणि अशा लोकप्रतिनिधीचं नाव स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राऊत चुकीच्या पद्धतीनं अफवा फैलत आहेत. ते सांगत आहेत की बाबा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी मला मारण्याची सुपारी दिली आणि सुपारी दिली ठाकूरला, ज्या ठाकूरांना यांनीच एक वेळेस त्यांच्या पत्नीला शिवसेनेची उमेदवारी दिली. एक वेळेस ठाकूर हे जे होते हे शिवसैनिक होते आणि आज ते गुंड झाले. आणि या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची प्रतिमा मलिन करण्याचं काम जे संजय राऊत जे करत आहेत, आमची विनंती उद्धव साहेबांना की संजय राऊतला इथं पाठवून द्या. आमचे इथं खूप चांगले उत्तम मेंटलचे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे आम्ही त्यांचा इलाज करून देतो. आणि या प्रकारची पुन्हा त्यांना आमच्या नेत्याच्याबद्दल वाईट बोलू नये किंवा त्यांची बदनामी करण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी बदनामी करू नये, यासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावं यासाठी आम्ही आज एक तक्रार देणार आहे आणि त्याचसाठी आज इथे निदर्शने केलेली आहेत. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी बुल्ढाना जिला दौरे पर थे। खामगांव में अपनी बहन के घर जाकर उन्होंने सांत्वना भेंट दी। इस मौके पर भाजपा के दिवंगत नेता भाऊ साहेब फुंडकर के समाधि को माल्यार्पण कर अभिवादन किया और भाऊ साहेब ने किस तरह बीजेपी के कठिन समय में पार्टी को संभाला तथा पुरानी यादें मीडिया से बातचीत करते हुए ताज़ा की। भाऊसाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्याची संधी मिळाली। भाऊसाहेब आमचे अनेक वर्ष सहकारी होते, अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं। ज्यावेळी विदर्भात भारतीय जनता पार्टी जनसंघचे आमदार जवळपास निवडून येत नव्हते, त्या काळात अर्जुनराव वानखेडे, भाऊसाहेब फुंडकर, लक्ष्मणराव मानकर, किसनलालजी हे सगळ्या लोकांनी त्यावेळी खूप काम केलं। विशेषतः जुन्या काळातल्या आठवणी झाल्या। भाऊसाहेबांचं मोठं योगदान विदर्भामध्ये पार्टी बारडामध्ये आहे। आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याची संधी मिळाली, याच्या मनाला खूप समाधान आहे। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद फिर एक बार आप सभी का जय भीम इंडिया में स्वागत है।
कॉलेज में 15 फरवरी से शुरू हुआ दीक्षांत समारोह सांसद इम्तियाज जलील की उपस्थिति में संपन्न हुआ। इस अवसर पर कार्यक्रम के अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर प्रमोद हेरोड, वरिष्ठ कानूनी विशेषज्ञ एडवोकेट राजेश काले, मुख्य अतिथि सांसद इम्तियाज जलील मंच पर उपस्थित थे। महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर प्रमोद हेरोदे के मार्गदर्शन में शतरंज, क्रिकेट एवं अन्य मैदानी प्रतियोगिता आयोजित की गई थी तथा महाविद्यालय के विद्यार्थियों ने प्रतियोगिता में उत्साहपूर्ण भाग लिया। From Pune, I wanted to be a lawyer, so I took admission in Dr. Ambedkar Law College as a student. But then perhaps I would have completed the course if I had not won the election in 2014. But since I became the MLA of the city in 2014 and I couldn't find the time, I could not. क्या कसूर है उन बच्चों का गाँव के जो 1650 ऐसे आज मेरे जिले के ऐसे स्कूल है कि जहां पर बच्चों को पढ़ने के लिए एक स्कूल की इमारत तो बना दी गई लेकिन उसके ऊपर छत नहीं है, टीन के शेड के नीचे पढ़ते हैं। आई हैड दैट गट्स। मैंने पिछली मीटिंग के अंदर यह कहा कि हमको बैठने के लिए तकलीफ हो रही थी तो हमारा पूरा कलेक्टर ऑफिस का ये कॉन्फ्रेंस हॉल बदला गया है ताकि मेंबर्स जो साल में सिर्फ 4 दिन 3 घंटे के लिए आकर बैठते हैं, अगर मैं बोला सही मानों में अगर हम उन बच्चों के लिए दर्द रखते हैं तो अगली मीटिंग इस एसी हॉल के अंदर नहीं होगी, किसी स्कूल में जाएंगे और टीन के शेड के नीचे जाकर देखेंगे कि हम कितनी देर वहां पर बैठ सकते हैं। उन बच्चों का कसूर सिर्फ इतना है कि वो किसानों के बच्चे हैं, वो गरीबों के बच्चे हैं, वो मजदूरों के बच्चे हैं। उनकी आवाज कौन उठाएगा? कौन उठाएगा उनकी आवाज? मैं आपको इतना यकीन दिला के जाता हूं, इम्तियाज जलील कल रहे ना रहे, लेकिन जब तक मैं एज ए मेंबर ऑफ पार्लियामेंट हूं इनकी नाक में दम कर दूंगा और 1650 स्कूल्स के ऊपर छत पर 3 घंटे के लिए आकर बैठते हैं। अगर मैं बोला सही मानों में अगर हम उन बच्चों के लिए दर्द रखते हैं तो अगली मीटिंग इस एसी हॉल के अंदर नहीं होगी, किसी स्कूल में जाएंगे और टीन के शेड के नीचे जाकर देखेंगे कि हम कितनी देर वहां पर बैठ सकते हैं। उन बच्चों का कसूर सिर्फ इतना है कि वो किसानों के बच्चे हैं, वो गरीबों के बच्चे हैं, वो मजदूरों के बच्चे हैं। उनकी आवाज कौन उठाएगा? कौन उठाएगा उनकी आवाज? मैं आपको इतना यकीन दिला के जाता हूं, इम्तियाज जलील कल रहे ना रहे, लेकिन जब तक मैं एज ए मेंबर ऑफ पार्लियामेंट हूं इनकी नाक में दम कर दूंगा और 1650 स्कूल्स के ऊपर छत बनवा के रहूंगा। मैंने खुद ने ये बात कही है कि नहीं चाहिए एक रोड बंद कर दीजिएगा, नहीं चाहिए रोड के काम, किसी एक ब्रिज बना रहे हैं बंद कर दीजिएगा, लेकिन प्राथमिकता ये 1650 स्कूल्स की है। पार्लियामेंट के अंदर रेस किया, एक ऑफिसर ने कहा कि सर वहां तक क्यों लेके गए, दिल्ली में क्यों जाके बोले हैं? मैं बोला तुम्हें वहीं पे बोले हैं तो तुम्हारे कान में आवाज आती ही नहीं। So my friends, yesterday when I had gone to invite to our chief guest, in the course of interaction he told me that I had taken admission to this college and therefore, instead of wasting time to give introduction of this college to him, I would like and I would prefer to conclude here only because he is in hurry. He has no time. प्रीतीला धुवल करी अपार मैना मनाची दूर ढोलीत बसले रागोनी मैना जोडीन आली जवळ दोघ प्रेमपणाच्या ओढीन 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 दूर ढोलीत बसले रागोनी मैना जोडीन। भारतीय स्वतंत्रता का अमृत महोत्सव एवं छत्रपति शाहू महाराज शताब्दी के अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पूर्व सैनिक सेल की महाराष्ट्र प्रदेश द्वारा आयोजित महाप्रबोधन यात्रा का आगमन आज वर्धा में हुआ। अधिवक्ता संभाजीराव मोहिते, सैनिक सेल प्रदेश महासचिव बालासाहेब जाधव ने प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की।
प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने कहा कि यात्रा आज 11 जिलों में है और इसका समापन पुणे में शरद पवार के हाथों होगा। पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रांताध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब और सुप्रिया सुळेताई यांच्या मार्गदर्शनाने माजी सैनिक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या वतीने महाप्रबोधन यात्रेची आयोजन केले आहे। या यात्रेची सुरुवात 10 फेब्रुवारी 2023 रोजी 10:10 जे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा दाखवून सांकेतिक घड्याळाच्या प्रमाणे 10:10 सुरुवात अजितदादांनी केली आणि 60 दिवस 36 जिल्हे रोजी पुणे येथे आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थित होणार आहे। या महाप्रबोधन यात्रेचा औचित्य असा आहे की महाराष्ट्रात जनजागृती करणं, महाराष्ट्रात छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचणं, त्या माध्यमातून तुमची तोंड बंद केली जातात। या लोकशाहीला मारक घटना किंवा लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न शाहू फुले आंबेडकरांना किंवा महापुरुषांना बदनाम करून महाराष्ट्रातील जे सामाजिक समतोल आहे ते बिघडून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जो होत आहे याला कुठेतरी थांबवावं, ह्या उद्देशाने आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने नेतृत्वाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या वतीने महाप्रबोधन यात्रेचं आयोजन केलं आहे। भाजपा के पूर्व सांसद किरीट सोमैया ने फिर एक बार कोल्हापुर दौरे पर थे। विभागीय सहकार निर्बंधक अधिकारी से बात करके सर्किट हाउस में सोमैया ने पत्रकार परिषद लेते हुए आरोप किया कि जिला मध्यवर्ती बैंक के बारे में हमें कोई शक नहीं है, लेकिन पूर्व मंत्री हसन मुश्रीफ इन्होंने गैरकानूनी तरीके से घोटाला करके बैंक का 559 करोड़ कर्जा लिया। उन्होंने अध्यक्ष पद का इस्तीफा देने की मांग भी की। इसका जवाब देते हुए हसन मुश्रीफ ने प्रेस वार्ता में कहा कि राजनीति में मुझे बदनाम करने की कोशिश समरजीत घाटगे कर रहे हैं। मैंने और मेरे परिवार ने बैंक के खाते से एक पैसा नहीं लिया। अगर किसानों ने मेरे ऊपर उंगली उठाई तो मैं सजा भुगतने के लिए तैयार हूँ। स्वतःच्या परिवाराच्या कंपनीला जे शॉर्ट टर्म लोन दिले होते त्याला लॉंग टर्म लोन मध्ये कन्वर्ट गैरकायदेशीररित्या केलं आहे आणि म्हणून त्यांची चेअरमॅन पदावरून ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी। कायदेशीररित्या करता येत नाही आणि म्हणून त्यांची ताबडतोब चेअरमॅन म्हणून हकालपट्टी करण्यात यावी। मी या सगळ्यांकडे ही मागणी केली आहे। बँकेचे अधिकाऱ्यांनी मान्य केलं की हो शॉर्ट टर्म लोन गैरकायदेशीररित्या लॉंग टर्म लोन मध्ये हसन मुश्रीफ अध्यक्ष असताना ट्रान्सफर केलं ते गैरकायदेशीर आहे। बँकेचे काही संचालक मला भेटले, मी संचालकांना स्पष्ट सांगितलं चौकशी किंवा तक्रार केली ती बँकेसंबंधी नाही। चौकशी तक्रार हसन मुश्रीफ यांनी केलेला आपला पदाचा दुरुपयोग आहे। जसं मंत्री असताना त्यांनी त्यांचा दावयाचा कंपनीला 1500 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता, तो कॉन्ट्रॅक्ट आखिर रद्द करावा लागला। तसं हे बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी केलेला दुरुपयोग आहे आणि त्या संबंधी नाबार्ड RBI सगळ्या ठिकाणी आम्ही तक्रार केली आहे। त्यांच्या ठेवीवर आम्ही काही पैसे काढले। मी त्यांना आज मी त्यांना आव्हान देऊ इच्छितो, माझ्या कागल शहरातील, माझ्या कागल मतदारसंघातील, माझ्या जिल्ह्यातील, माझ्या राज्यातील आणि माझ्या देशातील एकही शेतकरी जर माझ्याकडे आला की हसन मुश्रीफनं माझी फसवणूक केली तर मी कुठली शिक्षा बघत नाही। कुठली म्हणजे शेतकऱ्यांचं जे नाव घेऊन ते आलेले होते ते शेतकरी काय सांगत होते, कुठले शेतकरी कारखान्याचे कर्मचाऱ्यांनी कंत्राटदार आणलेले होते, कुठले शेतकरी होते यार? आणि कोण शेतकरी कुठली तक्रार स्पेसिफिक तर सांगा नाव,
की आमच्याकडे हे नाव आहे की याच्या नावावर तुम्ही पैसे डिपॉझिट घेतलं किंवा हे मी तो म्हणतो ना कुठली शिक्षा देशातील मी म्हणतो फक्त माझ्या गावातील नाही म्हणजे विरोधासाठी काहीतरी आणून आपल्या लोकांना काहीतरी बोलायला लावायचं आणि एक्सटेंड करायचं आणि बदनामी करायची का बरोबर नाही. पण एवढ्या तपास करतायत ना एवढ्या करत असताना आज आपण येऊन येतोय पुन्हा हे करून बदनामी करण्याचं कारण काय आणि बँक शेतकऱ्यांची आहे. मी खरोखर त्या सगळ्यांना हात जोडून विनंती करेन की अशा प्रकारचं गट कारस्थान करून बँकेला बदनाम करणं ठीक आहे. माझं काय व्हायचं ते आता सुरू झालेला आहे तपास काय व्हायचं ते होईल ना योग्य ते अनेक वेळा याची खुलासे केली प्रति खुलासे केले तुम्ही काय षडयंत्र मला आता नक्की आता खात्री झाली आहे की हे सारखं उठवून बसून त्यांना आणलं जात आहे आणि फुटून किंमत नाही लढण्याची म्हणून अशा प्रकारची कटकारस्थान केली जाते. रायगढ़ जिले के मुरूर तालुका के कोरलाई में 9 एकड़ जमीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की पत्नी रश्मि ठाकरे और विधायक रविंद्र वाईकर की पत्नी मनीषा वाईकर की है. बीजेपी के पूर्व सांसद किरीट सोमैया लगातार आरोप लगा रहे थे कि इस इलाके में कथित 19 बंगलों को लेकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने मामले को छुपा रखा था. इस मामले को लेकर सोमैया मुकदमा दर्ज कराने की कोशिश कर रहे थे. रेवदंडा पुलिस थाना में श्रीमती संगीता लक्ष्मण भागरे बीडीओ ने की शिकायत के अनुसार कोरलाई ग्राम पंचायत अधिकारी एवं तत्कालीन सरपंच सदस्य के खिलाफ धोखाधड़ी मिलीभगत रिकॉर्ड से छेड़छाड़ करने का मामला दर्ज किया गया है. संभावना है कि ठाकरे की मुश्किलें बढ़ेगी. उद्धव ठाकरे परिवाराचा कोरलाई अलिबाग येथील 19 बंगलं घोटाळा संदर्भात गुन्हा FIR दाखल झाला आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी रेवदंडा पोलीस स्टेशन येथे 19 बंगलोचे रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे चिटिंग करणे IPC सेक्शन 34 420 465 68 गुन्हा दाखल. उद्धव ठाकरे यांना 19 बंगलोचा हिस्सोब तर द्यावाच लागणार. आज के लिए बस इतना ही. कल फिर मुलाकात होंगी कुछ नई खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.